आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इझी टू मेक लेस टाइम कन्झ्युमिंग अशा 6 वेट लॉस चिल्याच्या म्हणजे धिरड्याच्या रेसिपी, ज्या फक्त वेट लॉस करण्यासाठी मदत करत नाही तर या डायबिटीज फ्रेंडली सुद्धा आहे, कारण या सर्व ग्लुटन फ्री रेसिपीज आहे। अजूनही भरपूर रेसिपी चॅनलला अपलोड होणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। सुरुवात करूया। तर सर्वात पहिली वेट लॉस चिल्याची रेसिपी, ज्यामध्ये आपण भरपूर भाज्या घालणार आहोत, ग्लुटन फ्री पीठ घालणार आहोत, त्यामुळे या चवीलाही खूप मस्त लागतात आणि पचायला खूप हलक्या असतात, झटपट तयार होतात। तर सर्वात आधी आपल्याला इथे पालक लागणार आहे। पालकची मी फक्त पानं घेतलेली होती, स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची। पहिल्या चिल्यामध्ये आपल्याला पालकचं प्रमाण जास्त घालायचं आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा 2 ते 3 चमचे घालते आहे। टोमॅटो मी अगदी बारीक चिरून घेतलेला होता। पत्ताकोबी जी आहे ती सुद्धा चॉपरला चॉप करून घेतली। सिमला मिरची चॉपरला चॉप केलेली घातलेली आहे आणि गाजर जे आहे ते किसून घेतलेलं होतं, ते 2 चमचे घातलेलं आहे। बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या किंवा ठेचा घालू शकता। प्रोटीनसाठी पनीर घालते आहे किंवा सोया चंक्स गरम पाण्यामध्ये भिजत घालून पाणी पिळून कुस्करून घातले तेही चालतील। आता यामध्ये मी ओट्सचं पीठ 2 चमचे घालते आहे। चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा धनेपूड घालायचा आहे, 1.5 चमचा मी इथे लसूण आल्याची पेस्ट घालते, भरपूर कोथिंबीर घालायची आणि दही घालायचं आहे। सोबतच अगदी थोडं पाणी घालायचं आणि याचं बॅटर तयार करायचं आहे। खूप घट्टही नको किंवा पातळही नको। बघा इथे भाज्यांचं प्रमाण जास्त आहे आणि जे पीठ घातलेलं आहे ना, ते ओट्सचं पीठ आहे, त्यामध्ये सुद्धा फायबर जास्त प्रमाणात असतात आणि ग्लुटन फ्री असतं, त्यामुळे वजन झपाट्याने कमी झाल्याशिवाय राहत नाही। आता इथे मी तव्यावर थोडं तूप ब्रश करून घेतलेलं आहे आणि 2 पडी भरून आपल्याला बॅटर घालायचं आहे। धिरडं आपल्याला खूप पातळही पसरवायचं नाही किंवा खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही, आतपर्यंत छान शिजल्या गेलं पाहिजे। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि सुरुवातीला तवा छान गरम करायचा, नाहीतर हे तव्याला चिकटून पडतं। थोडंसं तूप ब्रश करायचं आहे, ब्रशचा वापर करा, त्यामुळे तुपाचाही वापर जास्त होणार नाही आणि तूप हे आहारामध्ये नक्कीच घ्यायला पाहिजे जर तुम्हाला लवकरात लवकर वेट लॉस करायचं असेल। तूप फक्त वेट लॉस किंवा फॅट लॉस करण्यासाठीच नाही तर स्किन प्रॉब्लेम दूर करण्यासाठी, त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स असेल ना त्यासाठी सुद्धा तूप फार मदत करतं। वरून मी थोडं पनीर ग्रेट करून घातलेलं आहे आणि चिरलेली कोथिंबीर। हे धिरडं लोणच्याबरोबर खायलाही छान लागते किंवा एखादी आवडती चटणी असेल ना तर त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। दह्याबरोबर खायला सुद्धा खूप मस्त लागतं। पण कधीतरी आपल्याला नूडल्स किंवा पास्ता सारखे सुद्धा पदार्थ खावेसे वाटतात, म्हणूनच मी माझ्यासाठी निवडलेला आहे डिझायनोचा 100% ड्युरम विथ सेमोलिना पास्ता। नो आर्टिफिशियल कलर, नो ॲडेड प्रिझर्वेटिव्ह आणि अगारोची केटल जर सोबत असेल ना तर कुठेही हा पास्ता तुम्ही बनवू शकता। चला आता वळूया दुसऱ्या वेट लॉस चिला रेसिपीकडे, म्हणजे धिरड्याच्या रेसिपीकडे। तर हा आहे मुगाचा चिला। कुठलीही पूर्वतयारी न करता हा चिला तुम्ही बनवू शकता। मूग हे पचायला फार हलके असतात, प्रोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात असतं, भरपूर भाज्या घालून बनवतो आहे, त्यामुळे फायबरयुक्त असणार आहे। नक्की ट्राय करून बघा। तर यासाठी आपल्याला इथे मूग घ्यायचे आहे। मूग मी स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत घातलेले होते, तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता। जसं मी तुम्हाला सांगितलं कुठलीही पूर्वतयारी न करता हा चिला बनवता येतो, तर मूग तुम्ही भिजत घातले नसेल तरी सुद्धा स्वच्छ धुवून 15 मिनिट भिजत घाला आणि मिक्सरला वाटून घ्या। वाटत असताना फक्त मी 3च जिन्नस घातलेले होते, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता। अगदी थोडं पाणी घालून याला वाटून घेतलेलं आहे। अगदी बारीक वाटण करायचं आहे, दाणेदार ठेवायचं नाही। थोडं पाणी घालायचं आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। आता यामध्ये आपण बेसन पीठ घालूया, ज्यामुळे याला बाइंडिंग छान येते आणि त्याचबरोबर हे प्रोटीनयुक्त सुद्धा बनतं। थोडी हळद घालायची, लसूण आल्याची पेस्ट घालूया आणि हे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे। धिरड्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे तशीच बनवायची आहे, खूप घट्टही नको किंवा खूप पातळ नको। आता यामध्ये आपण भाज्या घालूया। पत्ताकोबी मी बारीक चिरूनच ठेवलेली होती, 2 चमचे घातली, सोबतच गाजर 2 चमचे घातलं, सिमला मिरची 1 चमचा घातली, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा। कांदा मी 2 चमचे घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व छान मिसळून घ्यायचं। तुम्हाला अजूनही काही भाज्या आवडत असतील तर तुम्ही यामध्ये घालू शकता। चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे बॅटर जर तुम्हाला सकाळसाठी तयार करून ठेवायचं असेल तर रात्रीनी फ्रीजमध्ये तयार करून सुद्धा स्टोअर करता येतं। तव्याला तूप ब्रश करून मध्यम आचेवर छान गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच धिरडं यावर पसरवायचं आहे। गार तव्यावर जर तुम्ही धिरडं घालाल ना तर ते तव्याला चिकटून पडतं आणि तुटून जातं। आणि याची जी थिकनेस आहे ना, अगदी डोश्यासारखी पातळ बनवायची नाही, मध्यम ठेवायची आहे, कारण धिरडं हे जे असतं ना खूप पातळही नसतं किंवा खूप जाड सुद्धा नसतं। वरून दिसायला छान दिसावं म्हणून मी काही भाज्याही घातलेल्या आहे, चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि चिरलेली कोथिंबीर। सराट्याने या सर्व भाज्या अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे या पलटवत असताना निघत नाही। आता एक बाजू भाजून झाल्यानंतर पलटवून घ्यायचं आहे। बघा रंग किती सुंदर आलेला आहे। याला थोडं तूप ब्रश करून घ्यायचं आहे किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर तुम्ही करू शकता। वरून सुद्धा मी थोडं तूप ब्रश करून घेते आहे
आणि याला सराट्याने दाबून दाबून आपल्याला शेकायचं आहे, कारण हे मध्यम जाड असतं, त्यामुळे आतपर्यंत छान शिजल्या गेलं पाहिजे, कच्चं राहायला नको म्हणून. आणि वरून थोडंसं पनीर घालायचं, ज्यामुळे चवही वाढते आणि प्रोटीन सुद्धा यामध्ये जास्त वाढतं. बघा हे दुसरं धिरडं सुद्धा दिसायला किती मस्त दिसते आहे. लोणच्याबरोबर खायला छान लागतं. मला तर दह्याबरोबर धिरडं खायला खूप आवडतं. आणि धिरड्याचं कसं असतं, खूप गरम गरम असताना ओलसर लागतं. थोडंसं गार झालं की आतमधून कोरडं होऊन जातं, जे चवीला छान लागतं. चला आता वळूया आपल्या तिसऱ्या वेट लॉस चिला रेसिपीकडे, जो आहे मटकीपासून बनवलेला. चवीला खूप मस्त लागतो. मटकीमध्ये फायबर आणि प्रोटीन दोन्हीही भरपूर प्रमाणात असतात आणि चवीला सुद्धा मटकी खूप छान लागते. मटकीचा भातही खूप छान लागतो चवीला. हे धिरडं सुद्धा तुम्ही बनवून बघा. चवीलाही छान लागतं, बनवायला फार सोपी आहे. फक्त तुमच्याकडे मोड आलेली मटकी तयार असायला हवी. यासाठी तुम्हाला थोडी पूर्वतयारी करावी लागेल. मटकी भिजत घालायची आणि मोड आणण्यासाठी ठेवायची. मिक्सरला घालायची, थोडं पाणी घालायचं आणि याला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही याऐवजी मोड आलेली मूगही वापरू शकता किंवा चना असेल ना, तर त्याला मोड आणून तेही वापरू शकता. आता ही तयार झालेली पेस्ट एका बाउलमध्ये काढूया. यामध्ये आपल्याला ओट्सचं पीठ घालायचं आहे. तुमच्याकडे ओट्सचं तयार पीठ नसेल, ओट्स जर असतील तर त्याचं पावडर तुम्ही मिक्सरला फिरवून करून घेऊ शकता. मी रेडीमेड वापरलेलं आहे. किंवा तुम्ही इथे ज्वारीचं पीठ वापरू शकता, बाजरीचं पीठ वापरू शकता किंवा तुम्ही याऐवजी बेसन पीठसुद्धा वापरू शकता. तर 3 पैकी कुठलंही एक ऑप्शन वापरता येईल. यामध्ये आता भाज्या घालूया. तर मी इथे गाजर घालते आहे, पत्ताकोबी बारीक चिरून घातलेली आहे. हे सर्व मी चॉपरला चॉप करून घेतलेलं होतं. सोबतच सिमला मिरची घालते आहे, कांदा घालायचा, चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, लसूण आल्याची पेस्ट घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, सोबतच अगदी थोडी हळद घालायची, धनेपूड घालायचं, लाल तिखट घालते आहे किंवा तुम्हाला चिली फ्लेक्स घालायचे असेल तर घालू शकता. लाल तिखटामुळे याला रंग लाल येतो, पण जर तुम्हाला तसा रंग नको वाटत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता. बॅटर मला घट्ट वाटते आहे, मी थोडं पाणी घालून याला अजून सैलसर करून घेते आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. खूप पातळही नाही किंवा खूप दाटसर सुद्धा नाही. धिरड्याचं बॅटर जर खूप घट्ट झालं ना, तर ते खूप जाड बनतं आणि खूप पातळ जर झालं ना, तर तुटून जातं. त्यामुळे कन्सिस्टन्सी परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण पहिल्या 2 रेसिपीमध्ये केलं, तवा छान गरम करायचा, थोडं तूप ब्रश करायचं आहे आणि बॅटर तव्यावर असं पसरवून घ्यायचं. अशा पद्धतीने. बघा ह्या सर्व धिरडे रेसिपी जे मी शेअर करते आहे ना, या वेट लॉससाठी सुद्धा मदत करतात. आणि तुम्ही बघितलंच आहे, इथे आपण ओट्सचं पीठ वापरलेलं आहे, ज्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, प्रोटीन सुद्धा यामध्ये भरपूर असतं आणि ग्लुटेन फ्री असल्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांसाठी हे धिरडे परफेक्ट आहे. वेट लॉस करण्यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे आपल्यासाठी वेगळं काहीतरी करून खाण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. त्यामुळे आपल्याला सर्वांसाठी जे बनन तेच खावं लागतं. जसं उपमा, पोहे आहे, पण त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, प्रोटीन कमी असतं, फायबर सुद्धा त्यामध्ये घातलेलं नसतं. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी पुरेसं नाही आहे. हेल्दी आहे, पण वजन कमी करण्यासाठी तितकीशी मदत करत नाही, जेव्हापर्यंत तुम्ही त्यामध्ये भाज्या किंवा प्रोटीन ॲड करत नाही. पण सर्वांसाठी जेव्हा नाश्ता बनवतो, तेव्हा त्यामध्ये आपण प्रोटीन तर घालतच नाही, कारण त्यासोबत तुम्हाला अंडी किंवा पनीर असं काहीतरी खावंच लागतं. त्याशिवाय तुमचा वेट लॉस होणार नाही. आणि भाज्या घालून आपण कधी पोहे किंवा उपमा बनवतच नाही, हो की नाही? पण यामध्ये सर्वच आहे, प्रोटीन सुद्धा आहे आणि फायबर सुद्धा, आणि बनवायला तर फारच सोपी आहे. यानंतर तिसरी वेट लॉस चिला रेसिपी आपण नाचणीपासून बनवतो आहे. तुम्हाला माहिती आहे का, नाचणीमध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे बोन्सची वाढ करण्यासाठी, बोन्स मजबूत करण्यासाठी नाचणी फार मदत करतं आणि यामध्ये आयरन सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या डाएटमध्ये नाचणीचा समावेश करायलाच हवा. आणि जसं जसं आपलं वय वाढायला लागतं, तसं तसं हाडं ठिसूळ व्हायला लागतात, तर उतरत्या वयामध्ये सुद्धा नाचणीचा समावेश आपल्या आहारामध्ये असायला हवा. चला आता एका बाउलमध्ये मी बारीक चिरलेला कांदा, पत्ताकोबी, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कैरी, सिमला मिरची घातलेली आहे, थोडीशी पालक घातली. स्किपही करू शकता, नाही घातली तरीही चालेल, पण शक्य असेल तेवढा भाज्यांचा वापर यामध्ये जास्त करा. गाजर किसून घातलेला आहे, लसूण आल्याची पेस्ट, धन्याची पूड घातलेली आहे, कोथिंबीर घातली, बेसन पीठ घालायचं आहे 2 चमचे. सोबतच मी इथे घालते आहे ओवा, कारण बेसन पीठ घातलेलं आहे, आणि नाचणीचं पीठ घालते आहे 2 मोठे चमचे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडं पाणी घालायचं आणि याचं बॅटर तयार करायचं आहे. बरं, तुमच्यापैकी काही जण असेही असतील ज्यांना धिरडे खायला आवडत नसेल, डोसा खायला आवडत असेल, तर मी चॅनलवर 6 वेट लॉस डोसा रेसिपीजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये मी नाचणीचा डोसा कसा बनवायचा, तोही बिना तांदळाचा, ते दाखवलेला आहे. आणि त्या 6ही डोसा रेसिपीजमध्ये आपण तांदळाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. ग्लुटेन फ्री अशा 6 वेट लॉस डोसाच्या रेसिपी माझ्या चॅनलला उपलब्ध आहे. तुम्ही
तुम्ही जाऊन चॅनलवर चेक करू शकता किंवा कमेंट करा, मी लिंक शेअर करेल. तर चला, आता धिरडं मी इथे तव्यावर पसरवून घेतलेलं आहे. पसरवण्याआधी थोडंसं तूप ब्रश करायचं, तवा छान गरम करायचा, नंतरच धिरडं घालायचं आहे, नाहीतर चिकटून पडतं आणि तुटू शकतं. दोन्ही बाजूने थोडं तूप ब्रश करायचं आहे. मी धिरडे रेसिपीज बनवत असताना तुपाचाच वापर करते आहे, तेलाचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे. आहारामध्ये एक छोटा चमचा तूप असायलाच हवं, जे फॅट लॉस करण्यासाठी मदत करतं. शरीरावर जी खूप जुनी चरबी साठलेली असते, व्यायाम करून किंवा डाएट करून कमी केल्या जाऊ शकत नाही, ती कमी करण्यासाठी आपल्याला तूपच मदत करतं. डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्किन हेल्थसाठी आणि हार्मोनल इम्बॅलन्स ठीक करण्यासाठी सुद्धा तूप मदत करतं. त्यामुळे तुपाचा आपल्या आहारामध्ये समावेश असायलाच हवा. लहान मुलांना सुद्धा रोज तूप देत जा. यानंतर जी चौथी वेट लॉस चिला रेसिपी आपण बनवतो आहे, ती सर्वांनाच माहिती आहे आणि बऱ्याच जणांची फेवरेट सुद्धा आहे. तो म्हणजे बेसनचा चिला. इन्स्टंट बनवून तयार होते, फार काही पूर्वतयारी करावी लागत नाही, चवीलाही खूप मस्त लागते. आणि हा चिला बनवण्यासाठी कांद्याचा जरा जास्त वापर करावा लागतो. तर इथे मी भरपूर कांदा घातलेला आहे. थोडासा मी बारीक चिरलेला पालक घातलेला आहे. कैरी मी अगदी बारीक चॉप करून घातलेली आहे. टोमॅटो घालायचा. सोबतच गाजर किसून घातलेला आहे. सिमला मिरची घालायची, आवडत असेल तर घाला. भरपूर कोथिंबीर घालायची आणि पत्ताकोबी मी थोडी जास्त प्रमाणात घालते आहे. लसूण आल्याची पेस्ट घालायची आणि यामध्ये आता बेसन घालायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं दहीसुद्धा घालते आहे, पण तुम्हाला नसेल घालायचं स्किप करू शकता. 1 चमचा धनेपूड घालायचं, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आहे किंवा चिली फ्लेक्स घालू शकता. बरेच जण यामध्ये रवासुद्धा घालतात, पण आपण वेट लॉससाठी हा चिला बनवतो आहे ना, त्यामुळे मी कार्बोहायड्रेट यामध्ये घातलेले नाही आहे. थोडं पाणी घालायचं आणि दाटसर असं बॅटर तयार करायचं आहे. ओवा घालते आहे. थोडी सोप घालायची. मीठ मी घातलेलं होतं, पण तो पार्ट माझ्याकडून स्किप झालेला आहे, पण मीठ यामध्ये घालायचं आहे. तव्याला तूप ब्रश करून घ्यायचं आहे. तवा छान गरम करायचा. गार तव्यावर घालायचं नाही, नाहीतर हे चिकटून पडतं, तुटून जातं आणि अगदी मऊ होऊन जातं. याला छान असं पसरवून घ्यायचं आहे. आता थोडं कोरडं व्हायला लागलं, की मंद आचेवर करायचं आणि नंतर याला पलटवून घ्यायचं बघा. सुरुवातीला हे थोडंसं ओलसर वाटतं, पण जसं-जसं आपण शेकतो ना, तसं-तसं यातला ओलसरपणा कमी होऊन हे कोरडं व्हायला लागतं. छान दाबून-दाबून याला शेकून घ्यायचं आहे. वरून प्रोटीनसाठी मी पनीरसुद्धा घातलेलं आहे, ज्यामुळे हे चवीला सुद्धा खूप छान लागतं. थोड्या प्रमाणात तुम्ही चीजचाही वापर करू शकता. त्यामध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. खूप जास्त प्रमाणात नाही, पण थोड्या प्रमाणात करू शकता. चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बघा इथे हे धिरडं तयार झालेलं आहे. बेसनचा चिला हा वेट लॉस करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि खरंच चवीलाही छान लागतो. यानंतर अजून एक हाय प्रोटीन वेट लॉस चिला आपण बनवतो आहे, जो चवीला खरंच खूप मस्त लागतो. बनवायला फार सोपी आहे. थोडीशी पूर्वतयारी करून तुम्हाला बनवावा लागेल, पण खरंच सांगते वेट लॉस करण्यासाठी फार मदत करतो. तुम्ही हा चिला लहान मुलांना सुद्धा देऊन बघा, त्यांनाही खूप आवडेल. तर यासाठी मी इथे राजमा घेतलेला आहे. तुम्ही चनाही इथे घेऊ शकता. रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे आणि हा कुकरला आपण शिजवून घेऊया. छान मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे. जवळपास तुम्हाला मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्या काढून हा शिजवावा लागेल. चना असेल तर चनासुद्धा शिजवायला थोडा जास्त वेळ लागतो. खूप जास्त वेळ लागत असेल तर थोडा चिमूटभर बेकिंग सोडा घालून शिजवायचं किंवा भिजत घालत असताना बेकिंग सोडा घालायचा. म्हणजे हे लवकर शिजतात. आता यातला थोडा राजमा मी मिक्सरला घालते आहे. एवढा मला वापरायचा नव्हता, म्हणून मी थोडासाच राजमा इथे मिक्सरला फिरवून घेते आहे. याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तसंही तुम्हाला जर डाएटमध्ये प्रोटीन ॲड करायचं असेल, तर राजमा उकडून तुम्ही तसाही जेवणासोबत घेऊ शकता, जेणेकरून प्रोटीन तुमच्या आहारामध्ये वाढू शकतं. आता याची पेस्ट तयार झाल्यानंतर पाणी घालून याला पातळ करायची आहे. यामध्ये आता बाइंडिंगसाठी आपण घालूया ओट्सचं पीठ. तुम्ही इथे बेसन पिठाचाही वापर करू शकता. मी इथे ओट्सचं पीठ वापरते आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पत्ताकोबी, सोबतच मी सिमला मिरची घालते आहे, गाजर घालते आहे, कांदा घालायचा, धन्याचं पूड घालायचं, चिली फ्लेक्स घालते आहे किंवा लाल तिखटचा वापर करू शकता. लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे, चिरलेली कोथिंबीर घालायची. सर्व छान मिसळून घ्यायचं आहे. बघा हे पीठ खूप दाटसर वाटते आहे ना. आता यामध्ये अजून मी पाणी घालते आहे आणि याची कन्सिस्टन्सी जसं आपण बाकी बॅटरची तयार केलेली होती तशीच आपल्याला तयार करायची आहे. धिरड्याचं जे बॅटर असतं खूप घट्ट किंवा पातळ बनवायचं नसतं. खूप घट्ट बनवलं तर खूप जाड असं धिरडं तयार होतं. खूप पातळ बनवलं ना तर ते गुडगुडीत होऊन जातं. ते खायला अजिबात चांगलं लागत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं कन्सिस्टन्सी मध्यम ठेवायची आहे. तव्याला तूप ब्रश करून घ्यायचं. तवा छान गरम करायचा आहे. गार तव्यावर धिरडं घालायचं नाही. चला आता हे बॅटर आपण तव्यावर पसरवून घेऊया. हलक्या हाताने याला असं पसरवून घ्यायचं. धिरड्याचा आकार जो असतो ना खूप मोठा करायचा नाही. मीडियम ठेवायचं आहे किंवा छोट्या-छोट्या आकाराचे बनवले ना तरीही चालतील, पण खूप मोठं नका करू.
आता यावर थोडं तूप घालायचं आहे आणि याला पलटवून घ्यायचं. सुरुवातीला हे खूप ओलसर वाटतं, पलटवत असताना तुम्हाला त्रासही होऊ शकतो. पण थोडा वेळ झाला, दोन्ही बाजूनी शेकून घेतलं ना, की मग हे कडक व्हायला लागतं आणि छान असं टेक्स्चर येतं. वरून थोडंसं पनीर घालायचं आहे. तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप करू शकता. यामध्ये आपण ऑलरेडी पनीर घातलेलं आहे, कारण राजमा घातलेला आहे ना, त्यामुळे वरून पनीर घालण्याची गरज नाही. पण हे दिसायला आणि चवीला पनीरमुळे खूप छान लागतं, म्हणून मी नेहमी पनीर वरून ग्रेट करून घालतच असते. चला, आपलं इथे धिरडं तयार झालेलं आहे. दिसायला बघा काय मस्त दिसते आहे. लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर खा, खूप मस्त लागतं. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या 6 वेट लॉस धिरड्याच्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, येणाऱ्या वेट लॉस रेसिपीज जर तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आपली लवकरच भेट होणार आहे. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार.